आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 7वा हप्ता हा कालच त्याचा GR निघालेला आहे। साधारणतः या राज्यामधल्या 92,36,000 शेतकऱ्यांना याचा उद्या त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी, मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय। साधारणतः 1,932 कोटी आणि 32,72,00,000 रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार। त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे। त्यामुळं सर्वांना सोबत घेऊन चला, खरं तर या अभियानाचं एक हे आहे आणि यामध्ये साधारणतः 17 शाश्वत विकासाची ध्येय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी सर्वांना एकत्रच गावामध्येच रोजगार निर्मिती व्हावा, गावामध्ये चांगलं काम जलसंधारणाचं असेल किंवा अनेक ज्या योजना आहेत, ज्या सर्व ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना एकत्र आणण्याचं काम या अभियानातून होणार आहे। आणि आज जी ही कार्यशाळा होणार आहे यामध्ये अनेक चांगले वक्ते डॉक्टर कलशेट्टी साहेब सारखे असतील, बोंद्रे असतील, बुट्टे पाटील असतील, या सर्व तज्ञांचं मार्गदर्शन माझ्या इथल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, झेडपीचे आजी माजी सदस्यांना होणार आहे। आणि ह्याचा निश्चित प्रकारे लाभ हे प्रत्येक जणाच्या गावाच्या विकासासाठी एक गावाचा एक विकास, गावाचा एक चांगल्या प्रकारचा आराखडा तयार करून सर्व गावाला एकत्र आणून त्यातनं हा एक विकास, शाश्वत विकास होणार आहे असा आजच्या या अभियानाचा एक उद्देश आहे। आणि या निमित्तानं मला एक आपल्या जून ते ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे या राज्यातील शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। जर शेतकऱ्यांचा जर फक्त विचार करायचा झाला तर साधारणतः या राज्यामध्ये 1,31,00,000 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला। आपण क्षेत्राचा जर विचार करायचा तर त्याचं साधारणतः 1,03,00,000 हेक्टर पिकाला त्यात खूप मोठ्या प्रमाणात त्या पिकांचं नुकसान झालं। आणि नुकसान झाल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जे आपल्या सर्वांना शेतकऱ्यांना जे आश्वासित केलं होतं त्याप्रमाणे जे पॅकेज जाहीर केलं होतं त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत ही देणं सुरू केलेलं आहे। तर निश्चित प्रकारे काल आपण ज्या बाबतीमध्ये केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण साहेबांनी जे स्टेटमेंट केलं तो प्रस्ताव राज्य शासनावरती अतिवृष्टीचा पाठवलेला नाही। या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक सांगतो की गेल्या आठवड्यातच तो प्रस्ताव हा राज्याच्या CM कार्यालयातून आपण मदत पुनर्वसनच्या माध्यमातून तो प्रस्ताव हा केंद्र सरकारला पाठवलेला आहे। आणि केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जरी केंद्र सरकारला आपण अजून निधी आपल्याला रक्कम जरी मिळाली नसली तर केंद्र सरकारचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती राज्य सरकारने ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेले त्या शेतकऱ्यांना मदत ही निश्चित प्रकारे दिलेली आहे। आणि अजूनही काय बाकी आहे ती सुद्धा मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे दिली जाईल। आपला प्रस्ताव जर केला नसेल तर हा निधी कसा केंद्र सरकार रिटर्न देईल, कारण का हा प्रस्ताव आतापर्यंत जाणं अपेक्षित होतं। हा प्रस्ताव याचं असं असतं की केंद्र सरकारकडे प्रस्ताव कुठलाही पाठवताना तो हा अचूक पाठवला गेला पाहिजे। शेतीबरोबरच इतर घराचं असेल किंवा आपल्याला माहिती आहे की पशुधन असेल किंवा जे अनेक प्रकारचं ह्यामध्ये जे नुकसान झालं ते सगळं एकत्रित करून मदत पुनर्वसनच्या माध्यमातून हा प्रस्ताव हा केंद्राला पाठवला जातो आणि माहिती अचूक असली पाहिजे। त्याप्रमाणे प्रस्ताव गेल्या आठवड्यातच हा प्रस्ताव आपण हा केंद्र सरकारला पाठवलेला आहे। आणि त्यामुळे आणि मी तुम्हाला हे पण सांगतो केंद्र सरकारचे पैसे हे मिळतील ह्या अपेक्षेवरती राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत करण्याचं थांबवलेलं नाही। राज्य सरकारने स्वतः राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत केलेली आहे। सर काय म्हटलेलं आहे, किती निधी मागितलाय, काय काय नमूद केलं प्रस्ताव? आता मदत पुनर्वसनचा हा विषय जरी असला की कृषीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती की जे पॅकेज आपण जाहीर केलेलं आहे हे पॅकेज आपण केंद्र सरकारला पैसे दिले, आपण ते काय शेतकऱ्याला पैसे देणार आहे। केंद्र सरकारचे पैसे राज्य सरकारला देणार आहेत। केंद्र सरकारचे पैसे मिळतील ह्या अपेक्षेने जे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं होतं ती मदत दिलेली आहे।
मंत्री महोदय, तुम्हाला असं वाटत नाही का, एक मिनिट, तुम्हाला असं वाटत नाही का मंत्री महोदय, की 2 महिने हा काळ उलटून गेलेला आहे, खूप उशीर झालेला आहे. तुम्हाला हेही माहिती आहे की सेंट्रलमध्ये अर्थात दिल्लीत हाऊस सुरू होणार आहे. हा मुद्दा तिथं सुरुवातीलाच मांडायला हवं, जेणेकरून लवकरात लवकर राज्याला पैसे मिळतील. तुम्ही म्हणताय पत्र पाठवलंय, स्वतः केंद्रीय मंत्री म्हणतात अजून केंद्रीय मंत्री अधिवेशनामध्ये असतील. गेल्या आठवड्यातच तो प्रस्ताव आपण पाठवलेला, आठवडा लागला प्रस्ताव. ऐका ना, प्रस्ताव पाठवलेला आहे. आणि प्रस्ताव मी तुम्हाला सांगतो ना, जरी प्रस्ताव आपण केंद्राने पाठवलेला जरी प्रस्ताव पाठवला असला, राज्य सरकारने केंद्राचे पैसे मिळतील हे अपेक्षेवरती शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना काय मदत आपण थांबवलेली नाहीये. म्हणजे ते पैसे काय डायरेक्ट शेतकऱ्याला केंद्राचे पैसे येणार, ते राज्य सरकारलाच पैसे मिळणार आहेत. पण राज्य सरकारने त्यावर केंद्राच्या मदतीची अपेक्षा न ठेवता ते डायरेक्ट पैसे शेतकऱ्याला पण वाटप केलेले. सुद्धा बरेच शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. साधारणतः सुद्धा जसं तुम्ही म्हणताय अजून आकडेवारी पूर्ण आली नाही, तर मदत कशी झाली? नाही, मदत आकडेवारी आपण दिलेली, आकडेवारी कृषी विभागाने दिलेली, पण इतर विभागांची सुद्धा सर इतर आकडेवारी ही गोळा आपण माहिती घेऊन हा प्रस्ताव. आणि खोटं बोलले का? खोटं बोलले का ते? मग ते खोटं बोललेत का? हा मुद्दा आहे. केंद्रीय कृषी मंत्री खोटं बोललेले नसावेत कदाचित अधिवेशनामुळे. त्यांचं विधान काय होतं? मी एक तर फक्त मी 2 मिनिट माझं ऐकून घ्या. राज्य सरकारने प्रस्ताव गेल्या आठवड्यात पाठवलेला आहे. कदाचित तो प्रस्ताव खाली त्यांच्या हे असेल, तो प्रस्ताव त्यांच्याकडे येईल. पण मी तुम्हाला हे प्रामाणिकपणे सांगतो, केंद्र सरकारचा राज्य सरकार हा प्रस्तावाचा आणि शेतकऱ्याच्या मदतीचा हा विषय शेतकरी येत नाही. कारण का ऑलरेडी शेतकऱ्याला आपण मदत करतोय. साधारणतः आज 19 ते 20 हजार कोटी रुपयाचे GR हे ऐका ना शेतकऱ्याच्या मदतीचे निघालेले साधारणतः 20-22 जे GR निघालेले, साधारणतः 28 शासनाचे GR निघालेत. 19,801 कोटी रुपयाला शेतकऱ्याला आपण मदत ही केलेली आहे. त्यामुळं शासनाचे GR केंद्र सरकारचे आपण माहिती, जरी केंद्र सरकारला माहिती अचूक असली पाहिजे, परत त्या माहितीमध्ये आपल्याला बदल करता येत नाही. थोडी माहितीला उशीर कशासाठी होतो की ते माहिती सगळ्या डिपार्टमेंटला नुसत्या कृषी विभागाचं नाही, पुरं आहे. अतिवृष्टीमुळे ज्या विभागाचं नुकसान झालं ती सगळी माहिती एकत्र संकलित करून कृषी विभागाने माहिती त्यांना मिळालेली, इतर माहिती त्यांना मिळालेली असल्यामुळं मागच्या आठवड्यात त्यांनी मदत पुनर्वसनी हा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे माननीय CS यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री मागच्या आठवड्यात पाठवलेला आहे. आणि मी तुम्हाला शेतकऱ्यांना एवढं सांगतो, तुम्ही लक्षात तुमच्या आलं नाही, जरी प्रस्ताव जरी अचूक पाठवलेला आहे, हे पैसे आपल्याला जे प्रस्ताव आहेत ते पैसे मिळणार आहेत हे आपण गृहीत धरलेलं आहे. हे पैसे मिळणार आहेत हे गृहीत धरून आपण शेतकऱ्यांना मदत साधारणतः बघा 28 शासन GR काढलेत. आपण 19,801 कोटी रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना केलेली आहे. केंद्र सरकारचे पैसे मिळणार हे अपेक्षेवरती आपण ती मदत केलेली आहे. किती मागितलं किती इन्व्हेस्टमेंट होणं अपेक्षित आहे? तुम्ही काय अहवालामध्ये सांगितलेलं, जो अहवाल तुम्ही केंद्र सरकारला पाठवला किती हेक्टर शेतीबद्दलचा आहे? आणि मी तुम्हाला एवढं सांगतो, मी कृषी विभागाच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं, ह्या प्रस्ताव जो काय होईल, पैसे किती येतील त्यापेक्षा त्याची वाट न बघता, केंद्राचे पैशाची वाट न बघता केंद्राचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती जे पॅकेज राज्य सरकारने जाहीर केलेले ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपण जमा करतोय. साधारणतः 28 GR आपण काढलेले आहेत. साधारणतः 19,801 कोटी रुपये आतापर्यंत आपण शासनाचे GR निघालेले आहेत. त्यामुळे अजूनही जी राहिलेली, जी शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी दोन्ही जे आश्वासित केलेले त्या बाबतीमध्ये राहिलेली रक्कम सुद्धा येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये ती सुद्धा रक्कम सगळी शेतकऱ्यांना दिली जाईल. उशीर आता शेतकऱ्यांचं आपल्याला जर झालं तर ऑक्टोबर नोव्हेंबर, आता नोव्हेंबर मध्ये सुद्धा काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. तुम्हाला माहिती आहे, साधारणतः 4,89,000 हेक्टर तिथं नुकसान झालं. त्यावेळेस सुद्धा 10,00,000 लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. गंमत सांगायचं की तुम्ही एक सांभाळ, तुमच्या लक्षात ना की केंद्राला माहिती परत केंद्राला माहिती पाठवता येत नाही. केंद्राची माहिती ही अचूक असली पाहिजे. आणि थोडा उशीर जरी झाला, ऐका ना, केंद्राला माहिती उशिरा पाठवल्याने त्यात कोणाचं नुकसान नाही. केंद्राला आपल्याला अचूक शेवटी आपल्या पैशातून, आपल्या राज्य सरकारच्या आपण पैशातून आपण त्या गोष्टी करतोय, पण शेतकऱ्याला आपण मदत करतोय. आपण अचूक माहिती एकदा पाठवल्यानंतर परत माहिती आपल्याला केंद्र सरकारला पाठवता येत नाही. त्यामुळे उशीर झाला. कारण का नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाऊस आपल्याकडं काही ठिकाणी पडला. त्यामुळं साधारणतः नोव्हेंबरमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण पडल्यामुळं माहिती आपण पैठलेली आहे. साधारणतः 1,03,00,000 हेक्टर आणि 1,31,00,000 शेतकरी ही आपण माहिती केलेली आहे. आणि ते पैसे केंद्र सरकार प्रस्ताव, केंद्र सरकारचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती, केंद्र सरकारचे पैसे मिळाले असे आपल्याकडे आज आपण अपेक्षा धरली की आपण त्यांनी जाहीरच केलेली केंद्राने,
किंवा पैसे मिळतील या अपेक्षेवरती आपण शेतकऱ्यांना खाली वाटप केलेलं आहे. एक कोटी 3 लाख हेक्टरच्या नुकसानीसाठी कृषी विभागाने साधारणतः किती कोटी रुपयांचा निधी रिअम्बर्समेंट म्हणून केंद्र सरकारने दिला पाहिजे याची आकडेवारी तुम्ही कसं किती हे पाहिजे? ऐका ना, हे हा माहिती आकडा किती ऐका ना, पाहिजे? हा आकडा बरं, तुम्ही अचूक अभ्यास करून ऐका ना, आकडा आहे तो. ऐका ना, हा आकडा शेवटी आपल्या तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की हा एक नुसतं कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी हा शेतीच्या माध्यमातून इतर सुद्धा काही गोष्टी ऐका ना, इतर पण काही गोष्टी असतात म्हणजे इतर सगळ्या हा सगळा एकत्र आकडा केला जातो. आपण मागणी करताना आपण जरी जास्त केली असली तर शेवटी आपण जे पॅकेज जाहीर केले केंद्र सरकार आपल्याला जे केंद्र सरकारचे मिळणारे पैसे किंवा आपले आपण काय केले केंद्र सरकारच्या पैसे मिळण्याच्या ह्याच्यावर आपण थांबलेलो नाही. आपण जे केंद्र सरकार राज्य सरकारने जे आपण पॅकेज जाहीर केलं होतं त्या बाबतीमध्ये आपण त्याला निश्चित मागणी कितीची आहे? मागणी कितीची आहे? तुम्हाला विसर मागणी पडला कितीची आहे, असेल, मामा? तुम्हीच भाषणामध्ये तिथं म्हणलेलं होतं की लाडक्या बहीणची योजना आहे त्याच्यामुळं कदाचित खूप मोठा फटका बसतोय, लोकांना पगार उशिरा होत आहेत, सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत किंवा आणि तुम्ही आता म्हणताय की सरकारचे पैसे म्हणजे नाही, ऐका ना, सरकारतून हे सगळं निधी ऐका ना. लवकर यावं यासाठी प्रयत्न ऐका ना, मी त्या बाबतीत तुम्हाला आजही सांग ऐका ना, मी म्हटलेलं म्हणजे मी काय असं काय हे म्हटलेलं नाही. त्यांनी आम्हाला काय शेवटी ते आमच्या लाडक्या बहिणीत आणि लाडक्या बहिणींमुळे आम्हाला सगळ्याला माहिती आहे की शेवटी लाडकी बहीण स्वतःच्या पायावरती उभा राहिली पाहिजे. ती लाडकी बहीण स्वतःच्या राहिली त्यामुळे त्या लाडक्या बहिणीने आमच्या ऐका ना की राज्य सरकारला कुठलाही फरक नाही, उलटा अजून आम्हाला बहिणीसाठी अजून ज्यादा काय करता येईल तो पण करण्याचा प्रयत्न आम्ही भविष्यामध्ये ऐका ना करणार आहोत. ऐका ना.